नमस्कार सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी वैशालीच पाककला किचन या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते. दिवाळीच्या या उज्ज्वल आणि आनंदमय क्षणी मी माझं नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. माझं हे चॅनल तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे. चला तर या नव्या प्रवासाची सुरुवात करूया आणि पुढे एक सुंदर वाटचाल घडूया. पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोडाने करतात, तर आज आपण शंकरपाळ्याची रेसिपी पाहूया. सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घेऊन त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेऊन मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवूया. त्यानंतर त्याच वाटीने वितळलेले साजूक तूप आपण त्याच्यामध्ये टाकूया. तुम्हाला जर शंकरपाळी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही साखर थोडी जास्त घेऊ शकता. मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये तूप टाकल्याच्या नंतर ते मिश्रण आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंतच गरम करायचे आहे. त्याच्यापेक्षा जास्त गरम नाही करायचे. तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे मिश्रणामध्ये विरघळलेली आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण थंड करायला ठेवून देऊ. गॅस बंद केलेला आहे. एका स्टीलच्या मोठ्या बाउलमध्ये हे मिश्रण आपण ओतून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने ते हलवून थंड करून घेऊ. या मिश्रणामध्ये मी चिमूटभर मीठ आणि 1 चिमूटभर विलायची पावडर टाकलेली आहे. त्याने खूप छान स्वाद येतो शंकरपाळीला. मिश्रण थंड झालेले आहे. ज्या वाटीने आपण मैदा, पाणी आणि साजूक तूप मोजून घेतले होते त्याच वाटीने आपण याच्यामध्ये मैदा टाकून घेऊ. या मिश्रणामध्ये मी थोडाही सोडा वापरलेला नाही, तरी पण शंकरपाळ्याला खूप छान लेयर्स तयार होतात. शंकरपाळी पण खूप खुसखुशीत तयार होते. मी याच्यामध्ये 4 वाटी मैदा ॲड केलेला आहे. लागेल या मिश्रणामध्ये जेवढा मावेल एवढा आपण मैदा त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मला साधारणतः 5.5 वाटी मैदा लागलेला आहे. जसं लागेल तसंच मैदा त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे. एकदम मैदा टाकून घेऊ नका. जसा लागेल तसाच टाकून घ्या. मिश्रण पण खूप असं दाबून मळून घ्यायचं नाही आहे. हलक्या हातानेच मळायचं आहे. फक्त आपल्याला सर्व मिश्रणाचा गोळा तयार झाला पाहिजे एवढंच ते मळून घ्यायचं आहे. मिश्रणाचा गोळा छान तयार झालेला आहे. जास्त सैलसर पण नाही आणि जास्त घट्टही याचा गोळा तयार नाही करायचा. मीडियम हलक्या हाताने आपल्याला तो दाबून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता त्याचा छान गोळा तयार झालेला आहे. आणि आपण त्याच्या लगेच शंकरपाळ्या तयार करायला घेणार आहोत. त्याला भिजवून ठेवायची काही गरज नाही आहे. त्याच्या लगेच शंकरपाळ्या केल्या तरी चांगल्या शंकरपाळ्या होतात. गॅसवरती आपण कढईत तेल गरम करायला ठेवूया आणि लगेच शंकरपाळी तयार करायला घेऊया. शंकरपाळीचा पिठाचा एक गोळा घेऊन आपण तो लाटून घेऊया.
आणि त्याच्या अशी घडी करत जायचं. परत एकदा फोल्ड करायचं आणि असं परत एकदा उंडा बनवून त्याचा पोळी लाटायला घ्यायची. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायच्या, मीडियम साईजनं करायच्या. चाकूच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने आपण त्याच्या कडा कट करून घेऊया आणि एकाच आकाराच्या शंकरपाळ्या तयार करून घेऊ. तेल गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्या शंकरपाळ्या टाकून घेऊ. याच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता शंकरपाळ्याला कलर असा जास्त डार्क करायचा नाही आहे. बिस्किटच्या कलरच्या शंकरपाळ्या तयार करून घेऊया. जास्त गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवर शंकरपाळ्या तळायच्या नाही. वरनं लाल होतील पण आतून त्या कच्च्याच राहतात. त्यामुळे मीडियम गॅसवरच शंकरपाळ्या तळायच्या आहेत. या पद्धतीने आपण शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.